या क्षणाची एक मोठी बातमी आहे। देवेंद्र फडणवीस ज्या हॉटेलमध्ये कार्यक्रमासाठी आले होते त्याच हॉटेलमध्ये रणजित निंबाळकर पण आलेत। मात्र दोघांमध्ये काही चर्चा झालेली नाहीये। पुण्यात आज फडणवीस ग्रँड टूरच्या उद्घाटनाला आले होते। रणजित निंबाळकर यांच्यावरती सुषमा अंधारे यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत। या संदर्भात अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडून घेऊयात। प्रदीप, आपण पाहतोय मुख्यमंत्री आणि निंबाळकर यांच्यामध्ये कोणताच संवाद झालेला नाहीये, मात्र ते एकाच हॉटेलमध्ये असल्याची माहिती आहे। दृश्यही समोर येत आहे, काय अपडेट? सेजल, आपल्याला माहिती आहे की आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत ते बजाजच्या ग्रँड टूर या उपक्रमाच्या उद्घाटनासाठी एका खाजगी हॉटेलमध्ये आलेले होते। त्याच हॉटेलमध्ये रणजित निंबाळकर जे आहेत ते सुद्धा पाहायला मिळाले। मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रणजित निंबाळकर यांच्यामध्ये भेट होऊ शकलेली नाही। रणजित निंबाळकर यांच्यावरती सुषमा अंधारे यांनी गंभीर आरोप केलेले आहेत। मात्र त्या आरोपांना उत्तर जे आहे ते लवकरात लवकर रणजित निंबाळकर यांच्याकडून दिलं जाईल अशी खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळते। मात्र आपल्याला माहिती आहे की फलटणच्या सभेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जाहीर व्यासपीठावरती रणजित निंबाळकर यांच्यावरती होत असलेल्या आरोपांना क्लीन चिट दिलेली होती। मात्र देवेंद्र फडणवीस ज्या कार्यक्रमासाठी हॉटेलमध्ये आलेले होते त्याच ठिकाणी रणजित निंबाळकर जे आहेत ते सुद्धा पाहायला मिळाले। आपण पाहतो की दृश्यांमध्ये आपल्याला रणजित निंबाळकर पाहायला मिळतात। सुषमा अंधारे गेल्या 2 दिवसांपासून रणजित निंबाळकर यांच्यावरती आरोप करतायत। त्या आरोपांमध्ये खरंच सत्य आहे का किंवा केलेल्या आरोपांना रणजित निंबाळकर कधी उत्तर देतात हे फार महत्त्वाचं असणार आहे। मात्र फलटण मधल्या संपदा मुंडे या डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणानंतर रणजित निंबाळकरांवरती जे आरोप होत होते त्यानंतर सुषमा अंधारे यांनी वेगळी पत्रकार परिषद घेत वेगळ्या काही स्वरूपाचे आरोप जे आहेत ते रणजित निंबाळकर यांच्यावरती केलेले होते। आता या आरोपांना रणजित निंबाळकर यांच्याकडून कधी उत्तर दिले जाते फार महत्त्वाचं असणार आहे। मात्र देवेंद्र फडणवीस ज्या कार्यक्रमासाठी पुण्यातल्या एका खासगी हॉटेलमध्ये आलेले होते त्याच हॉटेलमध्ये रणजित निंबाळकर आपल्याला पाहायला मिळाले। निश्चितच धन्यवाद प्रदीप दिलेल्या सर्व अपडेट्ससाठी। तर मुख्यमंत्री आणि निंबाळकर यांच्यामध्ये कुठलाच संवाद झालेला नाही आहे। मात्र देवेंद्र फडणवीस आणि निंबाळकर एकाच हॉटेलमध्ये असल्याची माहिती मिळते आणि निंबाळकरांवरती सुषमा अंधारे यांनी अतिशय गंभीर स्वरूपाचे आरोपही केलेले आहेत। चर्चा कोणतीच झालेली नाहीये अशी देखील माहिती मिळते।